पंढरपूर वाढत्या तापमानापासून गाडीचं संरक्षण व्हावं यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी चक्क गाडीला थापले गायीचे शेण. गायीचे शेण आणि गोमूत्र यांच्यामध्ये आयुर्वेदिक घटक मानले जातात. याचाच अभ्यास करून पंढरपूरच्या एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी चक्क गायीचे शेण आणि गोमूत्र आपल्या कारला थापले आहे. कारवर गायीचे शेण आणि गोमूत्र लावल्याने कारमधील तापमानात कडक उन्हातही निम्म्यावर येते. परिणामी कारमध्ये थंडावा जाणवतो. या हेतूने पंढरपूरच्या डॉक्टर रामहरी कदम या डॉक्टरांचा देशी मात्र वैज्ञानिक सिद्धांतावरील जुगाड सध्या चर्चेत आहे. संपूर्ण कारला शेणाचे आणि गोमूत्राचे लेपन केल्याने कारच्या लुकमध्येही चांगलाच फरक पडलाय. काय कशा पद्धतीने या गाडीची निर्मिती केली, काय काय? नमस्कार, मी डॉक्टर रामहरी कदम. या देशी गाईचं शेण आणि देशी गाईचं गोमूत्र या दोन्हीचा एकत्रित वापर करून या गाडीला मी लेप दिलेला आहे. मग हा का दिला तर एक म्हणजे गाडीचं तापमान जे आहे ते 50% कमी होतं याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, रोज गाडी पुसावी लागत नाही आणि जो कालावधी लागतोय साधारणतः 1 तास ते पाऊण तास, तो फक्त 5 मिनिटांमध्ये माझा काचा पुसला की काम होऊन जातं. आणि दुसरी गोष्ट की देशी गाईचं गोबर आणि गोमूत्राला आपल्या आयुर्वेदामध्ये ऋषींनी संज्ञा वापरले की गोबर वसते लक्ष्मी, गोमूत्र संजीवनी. मग गोबरला लक्ष्मीचं स्थान का दिलंय आणि गोमूत्राला संजीवनीचं का स्थान दिलंय याचा मी वैज्ञानिक अभ्यास केला. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्या गोष्टी आणि मग मी माझ्या औषधामध्ये किंवा शेतामध्ये आणि आपल्या आरोग्याबद्दल की ह्या गोष्टी कशा फायदेशीर आहे माझ्या लक्षात आलं आणि हे लोकांसमोर मला आणण्यासाठी मी एक हा नवीन संकल्पना केलेली आहे. गाडीचं टेम्परेचर किती ना आता मोजायचं म्हणलं तर निम्म्यानं तरी कमी होते. गाडी कूल राहते. हा, गाडी एकदम थंड राहते. हे पाहिलंय तुम्ही, इथं एकदम तापणार चटका बसतो, इथं तसा चटका अजिबात बसत नाही. त्याच्यामुळे आतमध्ये पण थंडावा राहतो त्याच्यामध्ये.